हॅलो राम राम मंडळी, मी विहानची मम्मी. आज आहे नागपंचमी आणि श्रावणी सोमवार. किती सुंदर योग जुळून आलाय की नाही. नागपंचमीची एक गोष्ट माझ्या आईने मला सांगितली होती, जी मी आज तुम्हाला सांगणार आहे. एकदा एका गावात एक शेतकरी आपल्या शेतात काम करत होता. त्याला शेतात नागाची वारुळं दिसली, पण त्याने त्या वारुळांना कधीच त्रास दिला नाही. एके दिवशी त्याची मुलगी शेतात गेली. तिने नागाला पाहिले व घाबरली. पण तिच्या आईने तिला सांगितलं, बाळा, हा नाग निसर्गाचाच एक महत्त्वाचा जीव आहे. त्याला मारायचं नाही, तर त्याची पूजा करून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. श्रावण महिन्यातील पंचमीच्या दिवशी त्या मुलीने नागदेवताची मनोभावे पूजा केली. तिने दूध, फुलं आणि नैवेद्य अर्पण केला आणि प्रार्थना केली, नागदेवता, आमच्या कुटुंबाचं रक्षण करा आणि आमच्या शेतात सुख समृद्धी नांदू देत. नागदेवता तिच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि तिला आशीर्वाद दिला. तर त्या दिवसापासूनच नागपंचमी हा सण साजरा केला जातो. नागपंचमीचा सण आपल्याला शिकवतो, निसर्गातील प्रत्येक जीवाचा आपण आदर केला पाहिजे, त्यांना त्रास कधीच दिला नाही पाहिजे आणि निसर्गाशीही प्रेमाने वागलं पाहिजे. आज जो सुंदर योग आहे, या दिवशी महादेवता आणि नागदेवताचं स्मरण करून मनात भक्ती, प्रेम आणि आदर जपूयात निसर्गाबद्दल. काय, बरोबर ना?